सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। शुभ सकाळ सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर आज आहे नवमी आणि नवमीच्या दिवशी सकाळी सकाळी उठून लवकरात लवकर देवीची ओटी भरायला जायची आहे। तर पहिले घरातली जी देवी माता आहे तिची आरती वगैरे करून घेतली आणि काल जी अष्टमीला मी घरातल्या देवीची जी ओटी भरली होती तीच ओटी आपल्याला जर घरामध्ये तिचा वापर करायचा नसतो तर आपण बाहेर आपल्या कुलस्वामिनीवर किंवा आपली आजूबाजूला जी काही देवी असेल त्या देवीवर जाऊन आपण ओटी भरू शकतो। तर आम्ही पिंपरीला जी महालक्ष्मीचं मंदिर आहे ऑन द वे, तर त्या महालक्ष्मीच्या मंदिरावर मी नेहमी इथं ओटी भरायला येत असते आणि आज तर एवढा सुंदर रम्य असा देखावा बाहेर केला होता ना, खूप छान देखावा बाहेर केला गेला होता प्रत्येक वर्षापेक्षा आणि खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ह्या देखाव्यामुळे अजून जास्तच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आल्या होत्या। आणि ओटी भरण्यासाठी जर अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी ओटी भरण्यासाठी असो किंवा देवीच्या दर्शनाला आलेलो असो तर खूप जास्त गर्दी असते। त्याच्यामुळे मग लवकरात लवकर सकाळी दर्शन घ्यायचं असं आम्ही ठरवून घेतलं होतं। त्याच्यामुळे मग म्हटलं मंदिरात गर्दी असेल कारण की आज नवमी आहे आणि बघायला आलो सकाळी सकाळी तर खूप अशी गर्दी नव्हती, व्यवस्थित लवकरात लवकर नंबर लागला। त्याच्यामुळे अजून जास्तच आनंद झाला कारण की गर्दी असली की दर्शन व्यवस्थित घेता येत नाही आणि ओटी पण व्यवस्थित भरता येत नाही। परंतु जे काही मनामध्ये इच्छा होती की छान देवीसोबत काय म्हणतात ना हितगुज साधून किंवा देवी मातेला वेळ दिला जायला पाहिजे किंवा छान ओटी भरली गेली पाहिजे शांततेने। त्याच्यामुळे मग अजूनच जास्त आनंद झाला गर्दी कमी बघून। नाहीतर घरून ठरवलं होतं की नवमी असंच कन्सिडर करून जाऊ की खूप जास्त गर्दी असेल असं म्हणून। त्याच्यामुळे मग आली तर काही गर्दी नव्हती आणि ओटी पण छान भरली गेली। घेतला तुम्ही हे याच्यासोबतच घे। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अम्बा माता की जय। बोल अम्बा माता की जय।
अंबा माता की जय। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साई। तर अशा प्रकारे सुंदर देवीची अशी ओटी भरून घेतली आणि ज्यावेळेस देवीची ओटी भरत असतो त्यावेळेस किंवा मी भरत असते त्यावेळेस माझी जी कुलस्वामिनी त्या कुलस्वामिनीला मी डोळ्यासमोर आणत असते, कारण की तिच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही आणि जर तिच्यापर्यंत आपण नाही पोचलो तरी असू द्या, परंतु आपण जर तिच्यापर्यंत किंवा माझ्या कुलस्वामींच्या नजरेमध्ये जर मी माझी नजर मिळवली किंवा तिथपर्यंत मी जर नजर पोचवली तर निश्चितच मला तिचं दर्शन होत असतं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मग संध्याकाळी दिवसभर तर नाही जमलं, मुलांची स्कूल वगैरे असते किंवा मग सगळ्यांना कुठे बाहेर जायचं होतं, मग संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस प्रहर टायमाला कन्यापूजन करून घेतलं. आता कन्यापूजन करण्यासाठी खरं म्हणजे बघायला गेलं तर 9 कन्या असल्या पाहिजेत. जर 9 कन्या राहिल्या तर अतिउत्तम आणि 9 कन्या नाही मिळाल्या तर आपण 5 किंवा 7 कन्यांनासुद्धा बोलवू शकतो आणि त्यांच्यासोबत एक भैरव असतो, म्हणजे एक लहान मुलगा बोलवावा, ज्याला की भैरवाचं त्याला रूप दिलं जातं किंवा भैरव म्हणून त्याला बोलवलं जातं. तर प्रत्येक वर्षाला मी कन्या बोलवते, जशा मला अवेलेबल झाल्या 5, 7, 9. आता ह्या वर्षी 9 बोलवल्या होत्या, परंतु सध्या माझ्या घरच्या म्हणजे नविका आणि त्रिशा 2 आणि बाहेरच्या 3 अशा 5 झालेल्या आहेत आणि दुसऱ्या 2 नंतर येणार आहेत. आणि 2 ज्यांना बोलवलं होतं तर त्या अवेलेबल झाल्या नाही आणि तशा 9 कन्यांना बोलवलं होतं परंतु 9 मिळाल्या नाही, म्हणून मग 7 कन्यांची मी कन्यापूजन करून घेतलं छान पद्धतीने. आता आपलं कन्यापूजन जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण आपल्या यथाशक्तीने व्यवस्थित असं कन्यापूजन करून घ्यायचं आणि आपल्याला काय द्यायचं आहे किंवा समोरच्याने काय दिलं याला महत्त्व नाही. कन्यापूजन चांगल्या गोष्टीने किंवा चांगल्या आपल्या मनाने झालं पाहिजे. दुर्गा नवमी म्हणजे नवरात्री सणाच्या 9व्या दिवसाला येणारी तिथी, ज्याला महानवमी असे पण म्हटले जाते आणि आजचा हा दिवस असतो महानवमीच्या दिवशी, की या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता आणि याच दिवशी लहान मुलींचे पूजन म्हणजे कन्यापूजन करण्याची प्रथा आहे, जे नवरात्रीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि या दिवशी दुर्गा देवीने पृथ्वीवरील धर्माचं रक्षण केलं होतं आणि जी नवमीचा दिवस असतो, दुर्गा नवमीचा दिवस, तर ह्या दुर्गा नवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीला समर्पित केला जातो, जी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते असे मानले जाते. आणि या दिवशी आपण कुमारिकांचे पूजन तर करत असतो, कारण त्या देवीचेच रूप मानल्या जातात. कुमारिका म्हणजे त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावून आणि त्यांना मी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या यथाशक्तीने खीरपुरी करायची, शिरा करायचा, खरं म्हणजे जे काळे चणे असतात, काळे हरभरे असतात त्यांचा आणि पुरीचा प्रसाद आणि गोड म्हणून आपण काहीही त्यांना देऊ शकतो. तर जशी आपली पद्धत असते, आपल्याकडची पद्धत कशी आहे त्याला महत्त्व असतं. तर कन्यापूजनाच्या दिवशी या दिवशी 9 कुमारिका आणि 1 मुलाला म्हणजे भैरवाला घरी बोलवलं जातं. त्यांचं पूजन करणं हे खूप जास्त शुभ मानलं जातं आणि हे पूजन वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि ते धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. तर असाच हा नवमीचा दिवस असतो.
आणि माहिती का, ज्या दिवशी कन्यापूजन असतं किंवा आपण सुवासिनींना घरी बोलवत असतो आणि कन्या ज्यावेळेस आपल्या घरात येत असतात किंवा आपलं हळदी-कुंकू असतं, काहीतरी सुवासिनींचं काहीतरी आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो, तर घर एवढं पॉझिटिव्ह वाटत असतं ना, तुम्हाला खोटं वाटेल. घरामध्ये एक वेगळीच रौनक येत असते. आता लहान मुली आहेत, त्यांचं झालेलं काय असतं, त्यांना गोड शिरा पण आवडत नाही आणि त्यांना गोड काही केलं, खीर वगैरे, तर ते पण आवडत नाही. आणि आपल्याला हौस तर भरपूर असते, की खीर करावं, शिरा करावं, गोड म्हणून आपल्या घरी आज त्यांना आपण देवीचा मान दिलेला आहे, तर आपण त्यांना काहीतरी गोडधोड खाऊ घालावं. परंतु यांचा प्रॉब्लेम एक असतो लहान मुलींचा, की त्यांना एवढा छान शिरा केला साजूक तुपातला, परंतु त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना बाकीचं ताटामधलं जो डिशमध्ये होतं प्लेटमध्ये ते मायनस केलं आणि त्याच्यातलं त्यांना थोडं-थोडं एक-एक घास प्रसाद म्हणून घ्यायला लावला. तर छान मुली जेव्हा घरातनं खुश होऊन जातात, आता आपण त्यांना काहीतरी खूप महागातली वस्तू घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्या परीने स्टेशनरी आपण घेऊ शकतो, जी की त्यांच्या खूप जास्त युजफुल असते किंवा काय म्हणतात ना, त्यांचं जे कटलरीचं जे साहित्य असतं, ते पण आपण घेऊ शकतो, की त्यांना जे आवडेल ते. तर तिघांचं कन्यापूजन झालं आणि त्या छानपैकी बाय म्हणून गेल्या आणि खुश होऊन जातात. मुली पण खुश होऊन गेल्या, की आपल्याला पण छान वाटतं आणि ज्या मुलाला मी भैरव म्हणून बोलवलं होतं, तर तो गेला, लवकर गेला. त्याला लवकर जायचं होतं घरी, म्हणून मग त्याला पार्सल करून दिलं आणि त्याची पण पूजा करून त्याला पण पाठवलं. ज्या 3 कन्या होत्या त्याही गेल्या आणि राहिल्या आता ह्या 2 कन्या आणि माझ्या घरची एक नविका. नविका आज खूप जास्त रुसली होती, कारण तिला पायाला जे मी कुंकू लावत होती, तर ते कुंकू तिला पायाला, सगळ्यांच्या पायाला तिला लावायचं होतं आणि तिचं म्हणणं होतं, की "तू पूजा करू नको, मी पूजा करेल." परंतु ते पॉसिबल नव्हतं. तर खरी म्हणजे घरातल्या सुवासिनीनेच ह्या कन्यापूजनाची पूजा करायला पाहिजे. काही घरांमध्ये किंवा काही व्हिडिओमध्ये मी असंही बघते, आता ती प्रत्येकाची एक पद्धत असते किंवा प्रत्येकाची एक हौस असते. तर काहींच्या घरी जेन्ट्स लोकं पण पूजा करत असतात. परंतु तसं बघायला गेलं तर घरातल्या सुवासिनीने कन्यापूजन केलं पाहिजे, याला जास्त महत्त्वाचं मान आहे. तर छानपैकी माझ्याही पूजा झाल्या. आता एक असतं, जेवणाला आलेल्या छोट्या-छोट्या मुली असतात, यांच्यासाठी आपण फक्त काळे चणे आणि मी मसाला पुरी केली होती तेल मिठाच्या. तर काळे चणे, मसाला पुरी आणि फक्त शिराच केलेला असतो आणि जेव्हा त्या घरातनं निघून जातात आणि जेव्हा त्या गेल्या आणि माहिती नाही, पण घर एवढं असं गजगज लागायला लागतं त्या गेल्यानंतर. माझा हा बऱ्याच वर्षानंतरचा अनुभव आहे, की त्या गेल्यानंतर काहीतरी एक वेगळंच घरामध्ये म्हणजे खूप गर्दी येऊन गेलेली घरामध्ये आणि खूप सारा किचनवर पसारा किंवा घरामध्ये पण आणि खूप सुवासिनी येऊन गेल्या किंवा काहीतरी छान घडून गेलं, असं काहीतरी छान वाइब्स घरामध्ये येत असतात. हे एक महत्त्वाचं मला इथं सांगायला आवडेल, की त्या गेल्यानंतर घरामध्ये चांगल्या वाइब्स तयार होऊन जातात आणि घर पण खूप छान वाटतं. आता नविकाला इथं करू दिलं, तिला कन्यापूजन म्हणजे पायाला तिला कुंकू लावून दिला, तर ती पण खुश झाली आणि उलटे-सुलटे पाय करून तीही आनंदाने उड्या मारू लागली. आता तिचं शेवटचंच एकटीचं पूजन राहिलं होतं. तिचं म्हणणं होतं, की "तू जर मला सगळ्यांचं पूजन करू दिलं, तरच मग मी माझं पूजन तुला करू देईल." अशी आमची ही हट्टी कन्या आहे आणि जिद्दी कन्या आहे. परंतु तेही एक नटखट बाळ पाहिजे, कारण त्रिशा खूप जास्त शांत आहे. त्रिशाला जे दिलं ते दिलं. आता हिचं म्हणणं होतं, "मला ह्या सगळ्याच गोष्टी मला पण पाहिजे आहेत नविकाला." तर तिला मी एका गोष्टीने प्रॉमिस केलं, की "तुला मी नंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन देईल. आता जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या घे." असं म्हणून. तर तिचं म्हणणं होतं, "मला तू त्यांना सगळ्यांना जे दिलं ते दे." आणि माझ्याकडनं ते डबल-डबल दिलं गेलं. त्याच्यामुळे एक मायनस झालं आणि ती तिथं रुसून बसली. पण इट्स ओके, चालू असतं. कन्या काही रुसल्या, काही आनंदात गेल्या. त्यानंतर सगळं आवरलं वगैरे गेलं आणि रात्री 11:30 वाजेला मग आमच्या एरियामध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. हे डेकोरेशन म्हणजे फक्त पुठ्ठ्याचं, जे की कार्डबोर्ड असतात, तर ते कार्डबोर्डचं हे पूर्ण असा देखावा केला गेला आहे. खूप सुंदर असा देखावा आहे हा आणि बघताना तर एवढं छान वाटत होतं तिथं आजूबाजूला आणि वाटतच नव्हतं की हे कार्डबोर्डचं आहे असं म्हणून. असं वाटत होतं हे सिमेंट विटांचं जे की आपलं मंदिर बांधलेलं असतं, जे कायम पर्मनंट जे मंदिर असतं, परंतु तसं बघायला गेलं तर हे पर्मनंट मंदिर नाही आणि मंदिरापेक्षा आतमध्ये गेल्यानंतर जे काही आम्ही बघितलं ना, तर त्याला तोडच नव्हती. कारण देवीचं जे रूप होतं देवी मातेचं, ते रूप तर इतकं सुंदर होतं बघायला, की त्याला तोडच नव्हती. तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच, पाहिजे तसं व्यवस्थित दिसलं नाहीये.
बघितल्यानंतर देवीचं रूप एवढं तेजस्वी वाटत होतं आणि वरून मे बी सिलिंगवरनं फॅन लावला होता, त्याच्यामुळे देवीच्या गळ्यामध्ये जो काही साजशृंगार घातला होता, कानामध्ये इयरिंग घातल्या होत्या, ते हवेमुळे हलत होत्या आणि साक्षात देवी माताच आपल्याला दर्शन देते की काय असं देवीकडे बघून वाटत होतं. सदृढ आणि धष्टपुष्ट अशी ही दुर्गादेवी आहे. आणि अजून एक महत्त्वाचं असं म्हटलं जातं की नवसाला पावणारी अशी ही देवी आहे आणि ह्या देवीकडे जर आपण कुठल्याही आपल्या मनातली इच्छा जर सांगितली तर ती इच्छा पूर्ण होते असं सांगितलं जातं. आणि बाहेरून असा सुंदर रम्य देखावा वाटत होता. जेव्हा मंदिर बनवलं गेलं आहे तर मंदिरातला एकमेक पार्ट, वरचा कळस असो किंवा आजूबाजूचा पूर्ण सराउंडिंग असो, एकमेक गोष्ट ही खूपच विचारपूर्वक आणि कोणी म्हणत होती की 5 लाख लागलेले मंदिर बनवायला. आता मे बी माहिती नाही किती पैसे लागले असं म्हणून, परंतु विचारपूर्वक असा हे मंदिर बनवलं गेलं आहे टेम्पररी. आणि सकाळी मी तिथल्या त्या ताईंनी सुद्धा मला देवीला जी चढवलेली ओटी असते दुसऱ्यांनी, तर ती रिटर्न ओटी मला मिळाली. आणि तिथं पण तसंच काहीचं झालं की त्याला आपल्याला म्हणता येतो देवीचा प्रसाद आपल्याला मिळत असतो, तसाच प्रसाद मला दोघीकडनं मिळाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.